नमस्कार. इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं आजच्या विज्ञान 2 म्हणजे सायन्स 2 या विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या मुद्द्याला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. पेज नंबर 104, पेज नंबर 104 वरती आहे. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी वीज पडते, महापूर येतो, आग लागते, भूकंप येतो, अशा गोष्टींना आपण आपत्ती म्हणतो. सो व्हॅरियस नॅचरल डिझास्टर्स लाईक थंडरबोल्ट्स, लाइटनिंग, फ्लड्स, फायर अँड मॅनमेड डिझास्टर्स लाईक ॲक्सिडंट्स, बॉम्ब एक्सप्लोजन्स, केमिकल ॲक्सिडंट्स इन इंडस्ट्रीज, स्टॅम्पडेट्स इन मास गॅदरिंग, रिऑट्स, etc. occur around us from time to time. They cause large scale damage to life and property. म्हणजे आपल्या सभोवतालती वीज पडणे, महापूर येणे, आग लागणे, अशा नैसर्गिक तर अपघात घडणे, बॉम्बस्फोट, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना, यात्रा व गर्दीच्या ठिकाणी होणारी चेंगराचेंगरी आणि दंगली, या अशा मानवनिर्मित आपत्ती घडत असतात. सो डिझास्टर आर ऑफ टू टाईप्स. डिझास्टर म्हणजे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट इज द नॅचरल अँड सेकंड इज द मॅनमेड. काही नैसर्गिक असतात आणि काही मॅनमेड असतात, म्हणजे मानवनिर्मित असतात. सो हिअर पेज नंबर 105. लेट अस सी ऑन पेज नंबर 105. 105 पान नंबरवरती पहा. फर्स्ट एड टू डिझास्टर विक्टिम्स म्हणजे आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपत्ग्रस्तांना प्रथमोपचार. म्हणजे सर्वात आधी तुम्ही काय कराल? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड इज प्रिव्हेन्शन ऑफ डेथ. सर्वात पहिला उद्देश प्रथमोपचाराचा तो म्हणजे जीवहानी टाळणे. प्रिव्हेंटिंग डिटिरोशन ऑफ हेल्थ अँड स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ रिहॅबिलिटेशन. हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू नो अबाउट द इमर्जन्सी मेजर्स ऑर फर्स्ट एड प्रॅक्टिसेस टू बी फॉलोड. म्हणजे सर्वात आधी तर आपल्याला जीवहानी टाळायची असते, प्रकृती म्हणजे तब्येत खूप खराब होत जाण्यापासून रोखायची असते, आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे हा याच्यामध्ये प्रथम उद्देश असतो. त्यामुळे प्रथमोपचार किंवा तातडीने करायच्या उपाययोजना कोणत्या आहेत हे जाणून घेणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. मग आता आपण पाहूया बेसिक प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट एड म्हणजेच प्रथमोपचाराची मूलतत्वे. लाईफ अँड रेस्क्युसिटेशन म्हणजेच याला सुचेतना आणि पुनरुज्जीवन असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये 1, 2, 3 असे 3 मुद्दे. तर पहिला आहे एअरवे म्हणजे श्वसन मार्ग. इफ द विक्टिम हॅज डिफिकल्टी ब्रिदिंग, द हेड शुड बी हेल्ड इन बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशन or the chin should be raised so that the respiratory passage remains open. म्हणजे आपत्ग्रस्ताला जर श्वास घेण्यास अडचण होत असेल तर त्याचं जे डोकं असतं ते उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे, ज्यामुळे त्याची श्वसन नलिका खुली राहते आणि त्याला श्वास घ्यायला अडचण होत नाही. दुसरा मुद्दा याच्यामध्ये ब्रीदिंग. If the breathing has stopped, the victim should be given artificial ventilation by mouth to mouth resuscitation. म्हणजे श्वासोच्छवास जर बंद झालेला असेल तर यामध्ये आपत्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास या ठिकाणी आपल्याला देता येऊ शकतो आणि त्या व्यक्तीचे प्राण आपण वाचवू शकतो. तिसरे आहे सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण. If the victim is unconscious, then after giving mouth-to-mouth respiration twice, the heart should be pressed down hard by pressing the chest with both the palms. These two actions should be repeated alternately about 15 times. This is called cardiopulmonary resuscitation, that is CPR. It helps to bring the circulation back to normal. सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरणमध्ये जर एखाद्या आपत्ग्रस्त हा बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वास द्यावा आणि कृत्रिम श्वास दिल्यानंतर त्याच्या छातीवर दोन्ही तळव्यांनी, आपल्या हाताच्या तळव्यांनी हात देऊन हृदयावर जोराचा दाब देऊन पुन्हा सोडायचं आणि ही प्रक्रिया 15 वेळेस करावी. याला CPR असं म्हणतात.
आपत्ग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते आणि आपण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. या ठिकाणी पेज नंबर 105 वरती एक बॉक्स दिलेला पहा ब्ल्यू कलरचा साईडला. त्याच्यामध्ये काही माहिती दिलेली. डिझास्टर मॅनेजमेंट इज ॲक्शन इम्प्लिमेंटेड थ्रू प्रॉपर प्लॅनिंग, ऑर्गनाइज ॲक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन. इट इन्क्लूड्स द फॉलोइंग. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे सुनियोजन, संघटनात्मक कृती व समन्वय याद्वारे अंमलबजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया आहे आणि यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. या ठिकाणी 8 गोष्टी दिलेल्या आहे. फर्स्ट इज द प्रिव्हेन्शन ऑफ लॉसेस अँड डेंजर. म्हणजे आपत्तीमुळे होणाऱ्या हानी व धोक्याला प्रतिबंध करणे म्हणजे त्याला थांबवणे. दुसरं आहे इम्प्रूव्हिंग टॉलरन्स म्हणजे धारणा क्षमता बांधणी करणे. तिसरं आहे प्रोव्हाइडिंग रिलीफ फ्रॉम डिझास्टर, मिनिमाइझिंग द इंटेन्सिटी अँड एक्सटेंट ऑफ हार्म. म्हणजे आपत्ती निवारण करणे किंवा धोक्याचं स्वरूप व त्याची व्याप्ती ही कमी करणे. चौथा पॉईंट आहे प्रिपरेशन टू फेस द डिझास्टर म्हणजे आपत्तीला सामना करण्याची पूर्वतयारी करणे. पाचवा पॉईंट आहे इमिजिएट ॲक्शन इन द डिझास्टर सिच्युएशन. आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ एखादी कृती करणे. सिक्स पॉईंट इज असेसमेंट ऑफ डॅमेजेस अँड इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर. म्हणजे आपत्तीने झालेल्या हानीचा म्हणजे नुकसानीचा व तिच्या तीव्रतेचा अंदाज घेणे. सातवा पॉईंट आहे अरेंजिंग द रेस्क्यू वर्क अँड हेल्प. म्हणजे त्या ठिकाणी लोकांची सुटका करणे, लोकांना मदत कार्य करणे या गोष्टी यामध्ये येतात. आणि शेवटचा जो पॉईंट आहे 8 नंबरचा रिहॅबिलिटेशन अँड रिबिल्डिंग. दॅट इज म्हणजेच त्याला म्हटलं पुनर्वसन आणि पुनर्निर्माण करणे. समजा एखादं गाव जर नष्ट झालं असेल तर त्या लोकांना पुनर्वसित करणे, त्यांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणे. पेज नंबर 105 मध्ये एकदम खालच्या बाजूला एक बॉक्स दिलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा काही मुद्दे दिलेले पहा. पहिला मुद्दा आहे ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव. इफ द विक्टिम इज इंज्युर्ड अँड ब्लिडिंग थ्रू द वुंड म्हणजे जखम, then the wound should be covered with an antiseptic pad and pressure applied on it for 5 minutes with either thumb or palm. म्हणजे जर आपत्ग्रस्त व्यक्तीला एखादी जखम झालेली असेल आणि त्यामधून रक्तस्राव होत असेल, रक्त वाहत असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठ्याने किंवा हाताने त्या ठिकाणी 5 मिनिटे दाब द्यावा जेणेकरून त्याचं रक्त वाहणं थांबेल. पुढचा मुद्दा आहे फ्रॅक्चर अँड इम्पॅक्ट ऑन व्हर्टेब्रा म्हणजे अस्थिभंग व मणक्यावर आघात. अस्थि म्हणजे हाड. इफ ॲनी बोन इज फ्रॅक्चर्ड म्हणजे एखादं हाड जर तुटलेलं असेल. इफ ॲनी बोन इज फ्रॅक्चर्ड इट इज इसेन्शियल दॅट द फ्रॅक्चर्ड पार्ट बी इमोबिलाइज्ड. इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ ॲनी अवेलेबल वुडन रॉड्स ऑर बॅटन्स ऑर रूलर्स. If there is an impact on the back or vertebral column, the patient should be kept immobile on a firm stretcher. म्हणजे एखाद्या आपत्ग्रस्त व्यक्तीचा हाड मोडलेलं असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचं अचलकरण करणे म्हणजे त्या हाड मोडलेल्या भागाची हालचाल कमी करणे. मग यासाठी काय करता येईल? त्यासाठी कोणत्याही प्रकारची फळी उपलब्ध असेल किंवा एखादी काडी उपलब्ध असेल तर ती त्या ठिकाणी बांधून त्या व्यक्तीला प्लास्टरसारखी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे जेणेकरून त्याचा हात किंवा पाय जास्त हालचाल होणार नाही आणि त्याचं जे तुटलेलं हाड असेल तर ते जोडण्यासाठी पुढची प्रोसेस आपल्याला करता येईल. पाठीवर किंवा मणक्यावर जर आघात झालेला व्यक्तीला असं व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला कठीण रुग्णशय्येवर ठेवावे जेणेकरून त्याच्या कण्याला पाठीच्या कण्याला जास्त हालचाल होणार नाही आणि त्याचं जास्त नुकसान होणार नाही. पुढचा मुद्दा आहे पहा बर्न्स म्हणजे जाळणे किंवा भाजणे. इफ विक्टिम्स हॅव बर्न इंजुरीज इट इज बेनिफिशियल टू होल्ड द इंजुर्ड पार्ट अंडर क्लीन अँड कोल्ड फ्लोईंग वॉटर फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. जर आपत्ग्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर थंड पाण्याच्या सतत धारेखाली ठेवणे फायदेशीर असते.
आपल्याला जसं बोटाला चटका लागला तर आपण थंड पाण्यामध्ये बुडवतो, तर एखाद्या व्यक्ती जर आगीत सापडलेला असेल आणि त्याच्या त्वचेवर जळालेल्या जखमे असतील किंवा भाजलेल्याच्या जखमा असतील, तर त्या जखमेवरती स्वच्छ थंड पाणी त्या ठिकाणी टाकत राहणे फायदेशीर असते. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूया. पेज नंबर 106 वरती पहा. पेज नंबर 106 वरती या ठिकाणी फॉर इंजुरीज लाईक स्प्रेन्स, ट्विस्टिंग अँड कंटन्शन द राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. म्हणजे जर लचक आलेली असेल, पाय लचकला असेल, मुरगळला असेल, चमक भरली असेल किंवा मग मुकामार बसलेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये राईसची उपाययोजना करावी. राईस म्हणजे काय? आर म्हणजे रेस्ट, आय म्हणजे आईस, सी म्हणजे कॉम्प्रेशन आणि ई म्हणजे एलिवेट. तर याचा शॉर्टकट या ठिकाणी राईस असा शब्द घेतलेला आहे. रेस्ट म्हणजे काय? अलो द विक्टीम टू सीट इन अ रिलॅक्स पोझिशन, म्हणजे आपतग्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे. आईस म्हणजे ॲप्लाय अँड आईस पॅक टू द इंज्युअर्ड पार्ट, म्हणजे आपतग्रस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवा, म्हणजे बर्फाने शेकावे. त्यानंतर कॉम्प्रेशन, आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट द इंज्युअर्ड पार्ट शुड बी मसाज जेंटली, म्हणजे बर्फा ठेवल्यानंतर त्या भागाला हळूवारपणे मसाज द्यावी. शेवटचा मुद्दा आहे एलिवेट. द इंज्युअर्ड पार्ट शुड बी केप्ट इन अ रेस्ड ऑर एलिवेटेड पोझिशन, म्हणजे मार लागलेला जो भाग असेल तो उंचावून ठेवावा, उंचावर ठेवा, जेणेकरून तो जास्त सुजणार नाही. आता हिअर वी हॅव सम पिक्चर्स हाऊ टू ट्रान्सपोर्ट विक्टीम ऑर पेशंट्स, म्हणजे एखाद्या रुग्णाला किंवा आपतग्रस्त व्यक्तीला त्याला कसं घेऊन जावे, त्याचं वहन कसं करावे, तर यासाठी काही पिक्चर्स दिलेले पहा. क्रॅडल मेथड, ज्याला पाळणा पद्धत असं म्हणतात. इन दिस मेथड इट इज युजफुल फॉर चिल्ड्रन अँड अंडरवेट विक्टिम्स, म्हणजे मुलांसाठी किंवा कमी वजनाच्या रुग्णासाठी हे उपयुक्त असतं. त्याच्यानंतर कॅरिंग पिगी बॅग, म्हणजे पाठीवर उचलून नेणे. युजफुल फॉर कॅरिंग पेशंट्स हू आर अनकॉन्शियस, म्हणजे जर एखाद्या रुग्णाला शुद्ध असेल, तो शुद्धीवर असेल, तर त्याला आपण या प्रकारे नेऊ शकतो पाठीवर उचलून. नंतर ह्युमन क्रच मेथड, म्हणजे मानवी कुबडी पद्धत. इफ वन ऑफ द लेग इज इंज्युर्ड द विक्टीम शुड बी सपोर्टेड विथ द मिनिमम लोड ऑन द अदर लेग, म्हणजे एकाच पायाला जखम झाली असेल, एक पाय चांगला असेल, तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन त्या व्यक्तीला आपण सहारा देऊन नेऊ शकतो. नंतर पुलिंग ऑर लिफ्टिंग मेथड, म्हणजे खेचून नेणे किंवा उचलून नेणे. दिस इज यूज फॉर कॅरिंग अन अनकॉन्शियस पेशंट थ्रू अ शॉर्ट डिस्टन्स, म्हणजे एखादा रुग्ण बेशुद्ध असेल, एखादा व्यक्ती बेशुद्ध झालेला असेल, तर थोड्याच अंतरावर नेण्यासाठी ही पद्धत आपण वापरू शकतो. त्यानंतर कॅरिंग ऑन 4 हँड चेअर, म्हणजे 4 हातांची बैठक. यासाठी 2 व्यक्तींची आवश्यकता असते एखाद्या पेशंटला उचलण्यासाठी. दिस इज युजफुल वेन सपोर्ट इज निडेड फॉर द पार्ट बिलो द वेस्ट, जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते, त्यावेळेस आपण अशा प्रकारे 2 व्यक्तींनी दोघांचे हात, म्हणजे 4 हात वापरून एखाद्या खुर्चीसारखा प्रकार तयार करायचा आणि त्या रुग्णाला, त्या पेशंटला त्या हातांवरती बसून त्याला मग वाहून न्यायचं किंवा दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असतं. पुढची मेथड आहे कॅरिंग ऑन 2 हँड चेअर. युजफुल फॉर दोज पेशंट्स हू कॅनॉट यूज देअर हँड्स बट कॅन होल्ड देअर बॉडी अपराईट, जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाही, परंतु स्वतःचे शरीर ते सरळ ठेवू शकतात, अशा व्यक्तींसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. मेथड यूज बाय फायर ब्रिगेड, या ठिकाणी अग्निशामक दलाची उचलून नेण्याची पद्धत या ठिकाणी दिलेली पहा. 3 पिक्चर्स दिलेले आहेत, खांद्यावरती ते एखाद्या व्यक्तीला उचलून घेऊन जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे स्ट्रेचर. इन अन इमर्जन्सी इफ अ कन्व्हेन्शनल स्ट्रेचर इज नॉट अवेलेबल देन द टेम्पररी स्ट्रेचर कॅन बी मेड युझिंग बांबूज अँड ब्लँकेट एक्सेट्रा, म्हणजे आपत्ती काळात घाई गडबडीच्या वेळी जर नेहमीचं जे दवाखान्यामध्ये पाहतो आपण तशा प्रकारचं जर स्ट्रेचर उपलब्ध नसेल, तर अशा वेळेस आपण उपलब्ध वस्तूंचा, जसं बांबू असेल, लांब काळ्या असतील, त्याचा उपयोग करून, चादर किंवा ब्लँकेट याचा उपयोग करून आपण टेम्पररी स्ट्रेचर बनवू शकतो आणि त्या व्यक्तीला आपण दवाखान्यापर्यंत किंवा ॲम्ब्युलन्सपर्यंत नेऊ शकतो.
पुढचा मुद्दा पहा, अदर इमर्जन्सी मेजर्स म्हणजे आपत्ती काळातील इतर साधने. बोट्स आर युज्ड बाय द सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन टू रेस्क्यू पीपल ट्रॅप इन द फ्लडेड एरिया. ॲज अन इमर्जन्सी मेजर वुडन बोट्स, बांबू फ्लोट्स, एअर फील्ड रबर ट्यूब फ्रॉम अ टायर कॅन बी यूज टू ॲडव्हान्टेज. म्हणजेच काय तर महापूर आलेला असेल, पूर आलेला असेल, तर या महापुरामध्ये पाण्यामधून लोकांना सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रशासनामार्फत बोटींचा वापर केला जातो. तातडीची मदत म्हणून आपण लाकडी फळ्यांपासून किंवा बांबूंपासून बनलेला तराफा तसंच हवा भरलेले टायरची ट्यूब यांचा वापर करून लोकांना सुरक्षित बाहेर काढू शकतो. सो स्टुडंट्स, हिअर वी हॅव completed our lesson and you have to write the exercise below this lesson. So complete the exercise below this lesson as a homework.